नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचं वाटप हे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं असून त्याचप्रमाणे बाकी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पीक विम्याचं वाटप झालेलं नाही आहे. तर काही जिल्ह्यांचे स्टेटस ॲप्लिकेशनचे स्टेटस हे दाखवण्यात आलेले आहेत व काही जणांचे अजून देखील पेंडिंग आहेत. तर ज्यामध्ये काही जणांचे जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचे ॲप्लिकेशन स्टेटस दाखवत आहेत, मेनली पाहायला गेलं तर बुलढाणा, नांदेड, परभणी व इतर जिल्ह्यांचे, त्याचबरोबर बीड ह्या जिल्ह्यांचे स्टेटस हे दाखवण्यात आलेले आहेत व ज्यांचे स्टेटस दाखवण्यात आले नाहीत ते 6 सप्टेंबरपर्यंत दिसूनच जातील. तर बघा, ज्यांचे स्टेटस सध्या दिसत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची एक अपडेट आहे. त्याचबरोबर बाकी जिल्ह्यांचे ज्यांचा पीक विमा वाटप झालेला नाही आहे त्यांच्या संदर्भात देखील व्हिडिओमध्ये एक अपडेट आहे, ती मी अपडेट देणार आहे. तर त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल व चॅनलला लाईक केलं नसेल तेही करून घ्यावं. माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेती संबंधित नवीन जे काही जी आर येतात त्याच्यासंबंधी सर्वात लवकर अपडेट मिळून जाईल. तर बघा शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर मागच्या व्हिडिओमध्ये बरेच 40 ते 50च्या आसपास बुलढाणा जिल्ह्याच्या कमेंट आलेल्या होत्या. तर बुलढाणा जिल्ह्याकरिता महत्त्वाची अपडेट म्हणजे सकाळपासून पीक विम्याचं वितरण काही शेतकऱ्यांना झालेलं आहे, त्यांना मेसेजेस आलेले आहेत. त्याचबरोबर उद्या व परवा सुट्टी वगळता बाकी तारखांमध्ये तुमच्या देखील रक्कम खात्यावर जमा होऊन जाईल. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा जमा झालेला आहे बुलढाणा जिल्ह्याचा त्यांनी कृपया कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर बघा, बाकी बीड जिल्हा व बाकी परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचं वाटप झालेलं नाही आहे. ते पीक विम्याचं वाटप 6 सप्टेंबरच्या आसपास होईल व ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस अद्यापही दाखवत नाही आहेत, म्हणजेच रक्कम तुमची किती जमा झालेली आहे, मंजूर झालेली आहे ती अजूनही दाखवत नाही आहे, त्यांची देखील रक्कम 6 सप्टेंबरच्या आसपास अपडेट होऊन जाईल. म्हणजे 6 सप्टेंबरच्या अगोदर होईल. शेवटची तारीख 6 सप्टेंबर आहे. 6 सप्टेंबरनंतर तुमच्या देखील खात्यावर रक्कम जमा होऊन जाईल. जेवढी काही रक्कम तुमच्या खात्यावर दाखवेल ती जमा होऊन जाईल. त्याचबरोबर बाकी पाहायला गेलं तर नांदेड व बाकी जिल्ह्यांमध्ये जे काही अपडेट आहे, परभणीमध्ये जिंतूर असेल, पूर्णा असेल, पालम असेल या तालुक्यांमध्ये रक्कम काही शेतकऱ्यांना अद्यापही जमा झालेली नाही आहे, ती देखील 8 ते 10 दिवसामध्ये जमा होऊ शकते. त्याचबरोबर बीडच्या काही तालुक्यामधली सुद्धा रक्कम जमा झालेली नाही, ती देखील जी काही महत्त्वाची अपडेट येईल ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, यामध्ये मेनली पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही भागात सकाळपासून रक्कम वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, त्यामध्येच आता बुलढाणा जिल्ह्याचे बाकी जे काही शेतकरी असतील त्यांनी कृपया किती रक्कम भेटली, ह्यामध्ये जवळपास पाहायला गेलं तर 50 ते 55 कोटी रुपयाचा निधी गव्हर्नमेंटमार्फत निर्धारित करून दिला होता. 55 कोटी हे वाटप होणार आहेत. कधी उद्या होतील, परवा होतील, सुट्टी सोडून बाकी इतर दिवशी रक्कम ही वाटप होऊन जाईल, तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल. त्यामध्ये जर तुम्हाला पाहता येत नसेल तर एकदा बँकेत चक्कर मारा किंवा आधार केंद्रावर जाऊन देखील तुम्ही फिंगर लावून तुमची रक्कम चेक करू शकता. ह्याच्या संदर्भात जर अजून काही महत्त्वाची अपडेट आली ती देखील देईल. तर त्याचबरोबर अतिवृष्टी संदर्भात जी काही अपडेट आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. तर बघा, ही होती ह्यांच्या संदर्भात अपडेट. आता बाकी विदर्भातले जिल्हे झाले, धुळे झाले, भंडारा झालं, अजून बाकी काही अमरावती झालं, ह्यांच्या देखील रक्कमांचा अपडेट उर्वरित आहे, ते देखील मी अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईल. तर व्हिडिओमध्ये माहिती जर महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ह्याच्या संबंधित अजून काही नवनवीन जे काही जी आर येतील ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर चला, अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.